विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांचा आज 3 मार्च रोजी 146वा प्रगट दिन आहे। यासाठी 600च्या वर भजनी दिंड्यासह देशभरातून लाखो भाविक शेगावमध्ये दाखल झाले आहेत। सर्व भक्तांचं श्रद्धास्थान म्हणून श्री संत गजानन महाराज यांची ख्याती आहे। विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथे नित्यनेमाने भाविक श्रींच्या दर्शनासाठी येत असतात। प्रगट दिनानिमित्त आज शेगावमध्ये भक्तांचा मेळा भरला असून शेगाव नगरी अनेक दिंड्या पताकांनी सजली आहे। श्रींच्या दर्शनासाठी दिंड्यांसह संपूर्ण राज्य व देशभरातून भाविक मोठ्या श्रद्धेने येतात। प्रकट दिनानिमित्त शेगावसह राज्यभरातील संपूर्ण श्री गजानन मंदिरामध्ये श्रींचा हा प्रगट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार, शेगाव। 4 वाजतापासून आल्यानंतर इथं 4 तास दर्शनाला लागत आहे। प्रचंड प्रमाणात गर्दी आहे इथं। आम्हाला इथं येऊन असं एकदम मन मोकळ्यासारखं झालेलं आहे। दर्शनाला खूप वेळ लागते बघा। चप्पल स्टँडला चप्पल ठेवायला वेळ लागते। इथं साफसफाई पण एवढी गर्दी असल्यामुळे बी साफसफाई चांगल्या प्रमाणात आहे। पाण्याची व्यवस्था पण आहे। साफसफाई बाथरूममध्ये, संडास बाथरूममध्ये चांगल्या प्रमाणात साफसफाई आहे। गजानन माऊली, आम्ही आज प्रगट दिनानिमित्त श्री संत गजानन महाराज मंदिरात शेगाव इथं आलेलो आहे। तरी आम्ही आज सकाळपासूनच शेगावला आलेलो आहे आणि आम्हाला दर्शनाला सुद्धा वेळ लागलेला आहे 4-5 तास। भरपूर आज प्रगट दिन असल्यामुळे इथं भरपूर गर्दी आहे। श्रींचा 146वा प्रगट दिन सोहळा आहे। हा उद्या 2 फेब्रुवारी 2 मार्च 2024 उद्या प्रगट दिन उत्सव आहे। त्याच्यामुळे त्यानिमित्त पुऱ्या महाराष्ट्रातून दिंड्या पण आलेल्या आहेत भरपूर प्रमाणात। आणि